मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बबनराव लोणीकरांचे कान टोचलेत। बबनराव लोणीकरांनी केलेलं विधान चुकीचं आहे असं विधान कुणीही करू नये। या वक्तव्यासंदर्भात लोणीकरांना समज देण्यात येईल असं फडणवीसांनी म्हटलंय। बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही। देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही। त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही, तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल। दरम्यान बबनराव लोणीकर हे आपल्या विधानावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। मी काहीही चुकीचं बोललो नाही, मी कोणालाही कोणताही गुन्हा केलेला नाही असं लोणीकरांनी म्हटलंय। मी काहीही बोललेलो नाही आणि मी शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्यात कधी सामान्य नागरिक असो किंवा शेतकरी असो त्यांच्या विरोधात बोललो नाही, बोलणार नाही। आणि ह्यांना लय पुळका आला आहे, यांना जे लय वाटतं ना, तर मला शेतकऱ्यांची माफी मागायला काय, मी बोललोच नाही, मी काही अपराध केलाच नाही, मी गुन्हाच केला नाही। पण मी जर बोललो तर मी 1000 वेळा आमच्या शेतकऱ्यांची हात जोडून माफी मागेल, काय मला त्याची लाज वाटणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।